हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 24 आणि आज आपण जो टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे डिससिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड. लास्ट पिरियडला आपण सिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड अँड ॲक्टेनाइड लक्षामध्ये घेतलं होतं. आता आपल्याला डिससिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड लक्षामध्ये घ्यायचं आहे. आपण एकंदरीत जवळपास 20 पेक्षाही जास्त डिससिमिलॅरिटीज या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. तर हे आपल्याला सीईटी नीट करता सगळ्या एक्झामसाठी आपल्याला हे पॉइंट्स कमी पडू शकणार आहेत. चला आपण सुरुवात करू डिससिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड. सगळ्यात पहिला जो आपण कॉलम दिलेला आहे चार्टमध्ये तो प्रॉपर्टी आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकलोय. लॅन्थेनाइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f1214 5d021 6s2. तर ॲक्टेनाइडचं आहे रेडॉन 86 5f1214 6d021 7s2. काही वेळेला तुम्हाला ऑप्शन्स देत असताना याला उलट सुद्धा लिहिल्या जातं. म्हणजे झेनॉन 54 6s2 5d021 4f1214 हा क्रम बदलला लिहिताना तरी सुद्धा चालतो, त्याने काही फरक पडणार नाही. तसंच रेडॉन 86 7s2 6d021 5f1214 असं उलट क्रमाने लिहिलं तरी सुद्धा ते ऑप्शन करेक्ट आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी नेक्स्ट आहे फिलिंग ऑफ द शेल. तुम्हाला माहिती आहे लॅन्थेनाइड्समध्ये शेवटचे 3 ऑर्बिट्स हे अर्धवट असतात आणि ते ऑर्बिट्स आहे 4th, 5th आणि 6th. याचा अर्थ असा की लॅन्थेनाइड्समध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे कम्प्लिटली फिल्ड आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं हे पूर्णपणे भरलेलं आहे. तर ॲक्टेनाइड्सचा जर का आपण विचार केला तर ॲक्टेनाइड्समध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे कम्प्लिटली फिल्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ 5th, 6th, 7 हे पार्टली फिल्ड आहे. इकडे 4th, 5th, 6th आहे. 4थं, 5वं, 6वं पार्टली फिल्ड आहे. तर इथे 5वं, 6वं, 7वं पार्टली फिल्ड असल्याचं दिसतं. यामध्ये 1, 2, 3 कम्प्लिटली फिल्ड आहे. तर इथे 1, 2, 3, 4 कम्प्लिटली फिल्ड असल्याचं दिसून येत आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा विचार केला तर एक प्रोमेथियम जर का सोडला तर सगळे लॅन्थेनाइड्स हे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. एक्सेप्ट प्रोमेथियम ऑल लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह बट ऑल ॲक्टेनाइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह, कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर हे 90 ते 103 आहे. ज्यांचं ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 82 असतं असे सगळेच्या सगळे काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह. मग आता ज्यांचं ॲटॉमिक नंबर 82 पेक्षा जास्त आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ॲक्टेनाइड 90 ते 103 आहे. याचा अर्थ ऑल ॲक्टेनाइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीमध्ये लॅन्थेनाइड्स विषयी आपण बघितलं होतं की त्याची मेनली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. काही वेळेला ते +2 आणि +4 सुद्धा काही केसेसमध्ये दाखवतात. पण ॲक्टेनाइड मात्र +2, +3, +4, +5, +6, +7 म्हणजे +2 to +7 या दरम्यानच्या ऑक्सिडेशन स्टेट सहजपणे दाखवतात असं दिसून आलेलं आहे. कलर विषयी विचार केला तर बरेचसे लॅन्थेनाइड आपण कलर शिकलो बघा, तुम्ही पहा त्यातले मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड्स ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड्स जे आहे हे कलरलेस आहेत काही जण कलर, पण बरेचसे कलरलेस असल्याचं दिसतं. कोणाच्या तुलनेमध्ये, ॲक्टेनाइड्सच्या तुलनेमध्ये. त्या मानाने ॲक्टेनाइड्सचे ट्राय पॉझिटिव्ह आणि टेट्रा पॉझिटिव्ह हे आपल्याला डीपली कलर्ड असल्याचं दिसतं. नुसतंच कलर नाही तर डार्क डीपली कलर्ड ॲक्टेनाइड्स असल्याचं दिसून येत आहे. लॅन्थेनाइड्स जे आहे हे ऑक्झो आयन्स तयार करू शकत नाही, कॅन नॉट फॉर्म ऑक्झो आयन. बट ॲक्टेनाइड व्हेन बर्न इन एअर फॉर्म ऑक्झो आयन्स, दॅट इज ऑक्साइड ऑफ द टाईप MO2. MO2 प्रकारचे ऑक्झो आयन्स म्हणजे ऑक्साइड्स ते तयार करतात. उदाहरणार्थ UO2+, UO2+, अशा पद्धतीचे ऑक्झो आयन्स हे ॲक्टेनाइड्स तयार करू शकतात. लॅन्थेनाइड्स मात्र ते तयार करू शकत नाही. आणि पाय बॉन्डिंग लिगॅन्ड सोबत कॉम्प्लेक्सचा जर का आपण विचार केला तर लॅन्थेनाइडची तशीही कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करण्याची टेंडन्सी कमी असते. पुढे आपण तो मुद्दा घेणार आहे की लॅन्थेनाइड्स हॅव लेस टेंडन्सी टू फॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि त्यातही पाय बॉन्डिंग लिगॅन्ड सोबत कॉम्प्लेक्स तयार करण्याची टेंडन्सी लॅन्थेनाइड्समध्ये आपल्याला दिसत नाही. तर ती टेंडन्सी तुम्हाला ॲक्टेनाइड्समध्ये दिसते.
ॲक्टेनाइड्सची तशीही कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करण्याची टेंडन्सी जास्त आहे आणि त्यामुळे ते पाय बॉन्डिंग लिगॅंड सोबत कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. काय शेवटचा मुद्दा पहा, लॅन्थेनाइड्स कॅन नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स विथ अ पाय बॉन्डिंग लिगॅंड आणि ॲक्टेनाइड्स कॅन फॉर्म कॉम्प्लेक्स विथ अ पाय बॉन्डिंग लिगॅंड. सध्याला आपण इथे 7 पॉईंट्स घेतलेले आहेत. ते 7 पॉईंट्स एकदा रॅपिडली रिवाइज करू. ते म्हणजे पहिला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दोघांचंही तुमच्या समोर आहे. फिलिंग ऑफ शेल याचं 4, 5, 6 पूर्ण आहे, त्याचं 5, 6, 7 पूर्ण आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोमेथियम सोडला तर सगळे लॅन्थेनाइड नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, सगळे ॲक्टेनाइड मात्र रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मेनली +3 दाखवतात, काही केसेसमध्ये +2 आणि +4 आहे, हे मात्र +2 to +7 अगदी सहजपणे दाखवतात. जास्तीत जास्त ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड्स हे कलरलेस आहेत ॲट कम्पेअर टू ॲक्टेनाइड. ॲक्टेनाइड्सचे ट्राय पॉझिटिव्ह आणि टेट्रा पॉझिटिव्ह मात्र डीपली कलर्ड कंपाऊंड तयार करतात. या ठिकाणी ऑक्झो आयन्स लॅन्थेनाइड तयार करू शकत नाही, ॲक्टेनाइड्स मात्र तयार करतात. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड विथ अ पाय बॉन्डिंग लिगॅंड तयार करण्याची ॲबिलिटी लॅन्थेनाइडकडे नाही, ती ॲक्टेनाइडकडे असल्याचं आपल्याला दिसतं. इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ लॅन्थेनाइड इज लेस while melting point and boiling point of actinide is greater as compared to lanthanide. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, मी 8 पासून ते 17 पर्यंत असे सगळे पॉइंट्स या ठिकाणी घेतलेले आहेत की जे लेस इन लॅन्थेनाइड आहे आणि मोर इन ॲक्टेनाइड आहे. याचा अर्थ काय, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ लॅन्थेनाइड इज लेस ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. डेन्सिटी ऑफ लॅन्थेनाइड इज लेस ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. हीट ऑफ फ्युजन अँड हीट ऑफ वेपोरायझेशन व्हॅल्यू इज लेस इन लॅन्थेनाइड ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. रिॲक्टिव्हिटी ऑफ लॅन्थेनाइड इज लेस ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. आयोनिक साइज ऑफ लॅन्थेनाइड इज लेस ॲज कम्पेअर टू ॲक्टेनाइड. इव्हन द रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ लॅन्थेनाइड इज लेस दॅन ॲक्टेनाइड. द tendency of lanthanide to form the complex is less as compared to the tendency of actinide to form the complex. म्हणजे लॅन्थेनाइडची कॉम्प्लेक्स तयार करण्याची टेंडन्सी कमी असते, त्या मानाने ॲक्टेनाइडची कॉम्प्लेक्स तयार करण्याची टेंडन्सी जास्त आहे. नंतर लॅन्थेनाइडचे जे हायड्रॉक्साईड आणि ऑक्साईड आहे त्यांचं बेसिक नेचर हे कमी असतं. The basic nature of hydroxide and oxides of lanthanide is less as compared to actinide. Lanthanides are less electropositive in nature as compared to actinide. We know that lanthanide as well as actinide, both of them undergoes contraction, but the lanthanide contraction is less as compared to actinide contraction. इथे सगळे मुद्दे असे आहेत की जे लेस इन लॅन्थेनाइड आहे आणि मोर इन ॲक्टेनाइड आहे. कोणकोणते पॉईंट्स आहे, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, हीट ऑफ फ्युजन, हीट ऑफ वेपोरायझेशन, रिॲक्टिव्हिटी, आयोनिक साइज, रिड्युसिंग प्रॉपर्टी, tendency to form complex, basic nature of hydroxide and oxide, electropositive nature, contraction, all these things are less in lanthanide and more in actinide. अजून काही डिसिमिलॅरिटीज आपल्याला बघायचे आहेत. Some more dissimilarities between lanthanides and actinide. Point number 18, binding energy. Binding energy of 4f orbital in lanthanide is higher, while binding energy of 5f orbital in actinide is lower. Shielding effect of 4f in lanthanide is more, while shielding effect of 5f in actinide is less. The magnetic property, that is paramagnetic property, can be easily explained in lanthanide compound, while the magnetic nature, that is paramagnetic property, cannot be easily explained in actinides. Energy difference between 4f and 5d is relatively large in actinide, while energy difference between 5f and 6d is relatively less in actinides. The 4f electron in lanthanide is more deeply buried in the atom as compared to 5f orbital. कारण 5f हे न्यूक्लियस पासून जरा बाहेर आहे, म्हणजे ते डीपली बरीड नाही आहे, आणि 4f मात्र न्यूक्लियसच्या जवळ आहे, म्हणून त्याला डीपली बरीड असा शब्दप्रयोग आपण वापरला आहे. तर 4f orbital is deeply buried in lanthanide, while 5f orbital is not so deeply buried in actinide. Now about FF transition.
The FF transition, that is 4F transition, is stronger in lanthanide, while 5F transition in actinide is weaker. Further, the ionization enthalpy of lanthanide is more, while the ionization enthalpy of actinide is less. या ठिकाणी हे जे 18 ते 24 हे जे पॉइंट्स आपण घेतलेले आहेत, तुमच्या असं लक्षात येईल की हे पॉइंट्स आहे मोर इन लॅन्थेनाइड आणि लेस इन ॲक्टेनाइड वाले पॉइंट्स आहेत. हे लेस इन ॲक्टेनाइड म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं. पहिले याच्या आधीच्या जे प्रॉपर्टीज आपण घेतल्या होत्या त्यामध्ये होत्या लेस इन लॅन्थेनाइड, मोर इन ॲक्टेनाइड. तो एक ग्रुप लक्षामध्ये ठेवायचा. हा एक ग्रुप लक्षात ठेवायचा की बाइंडिंग एनर्जी, शिल्डिंग इफेक्ट, मॅग्नेटिक नेचर दॅट इज पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी, एनर्जी डिफरन्स बिटवीन एफ अँड डी, डेप्थ ऑफ एफ इलेक्ट्रॉन, नेचर ऑफ FF ट्रान्झिशन आणि आयनायझेशन एन्थाल्पी, हे सगळे मुद्दे मोर इन लॅन्थेनाइड आहे आणि लेस इन ॲक्टेनाइड्स असल्याचं आपल्याला दिसून येतं. अजून काही डिसिमिलॅरिटीज आपल्याला बघायच्या आहेत. Now about bonding in lanthanides and actinide. लॅन्थेनाइडचे कंपाऊंड्स जेव्हा तुम्ही बघाल शक्यतोवर तुम्हाला दिसेल की 4F ऑर्बिटल हा शक्यतोवर बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही आणि त्यामुळे लॅन्थेनाइडचे जे कंपाऊंड्स आहेत हे आपल्याला आयोनिक असल्याचं दिसून येतं. तर त्याच वेळेला ॲक्टेनाइडमधले 5F ऑर्बिटल मात्र बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात युजली आणि त्यामुळे त्यांचे जे कंपाऊंड्स आहे ॲक्टेनाइड्सचे ते कोव्हॅलंट असल्याचं दिसून येतं. नेचर ऑफ स्पेक्ट्रा, ॲक्च्युली हा काही पार्ट आपल्याला तेवढा अभ्यासाला नाही परंतु तरी माहिती असू द्या. नेचर ऑफ स्पेक्ट्रा जर का आपण लॅन्थेनाइड कंपाऊंडचा स्पेक्ट्रम जर का घेतला स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तर लॅन्थेनाइडचा जो स्पेक्ट्रा आहे तो नॅरो आणि शार्प असल्याचं दिसून येतं आणि त्याचा जो नेचर ऑफ द स्पेक्ट्रा आहे इट डज नॉट डिपेंड्स अपॉन लिगॅन्ड. लिगॅन्डवरती त्या स्पेक्ट्राचा नेचर हे अवलंबून नसतं. पण ॲक्टेनाइड्समध्ये मात्र तो जो स्पेक्ट्रा मिळतो तो ब्रॉड असतो आणि 10 टाइम्स शार्प असल्याचं दिसून येतं अँड द नेचर ऑफ द स्पेक्ट्रा डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द लिगॅन्ड. दोन मुद्दे आपण इथे घेतले आहे. पहिल्यात सांगितलं 4F ऑर्बिटल शक्यतोवर बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही म्हणून लॅन्थेनाइडचे कंपाऊंड शक्यतोवर आयोनिक. 5F ऑर्बिटल मात्र युजली बॉन्डिंगमध्ये भाग घेतात म्हणून ॲक्टेनाइडचे कंपाऊंड कोव्हॅलंट. जेव्हा स्पेक्ट्रमचा आपण विचार करतो तेव्हा लॅन्थेनाइडमध्ये तो नॅरो आणि शार्प असतो आणि त्या स्पेक्ट्रम हा लिगॅन्ड्सवरती अवलंबून नसतो, लिगॅन्डच्या नेचरवर त्याची प्रॉपर्टी अवलंबून नसते. पण ॲक्टेनाइडमधला जो स्पेक्ट्रम आहे तो ब्रॉड आहे आणि 10 टाइम्स शार्प आहे आणि त्या स्पेक्ट्रमचं नेचर मात्र लिगॅन्ड्सवर अवलंबून असल्याचं दिसून येतं. तर ऑल धिस इज अबाउट द डिसिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड. टोटल 26 पॉईंट्स आपण घेतलेले आहे. ते म्हणाल बोर्डाच्या एक्झामसाठी 26 पॉईंट लिहिण्याची काय गरज आहे. तर एक गोष्ट लक्षात द्या, डिसिमिलॅरिटीज आल्याच जास्तीत जास्त तर 2 मार्कांसाठी येतील. 4 डिसिमिलॅरिटी आपल्याला कडक पाठ पाहिजेत. त्या ज्या सुरुवातीला आपण दिलेल्या आहेत त्या डिसिमिलॅरिटीज त्याच्यामध्ये घ्या, अर्थात कोणत्याही लिहिल्यात चालतात. 4 डिसिमिलॅरिटीज तुम्हाला माहीत पाहिजेत. परंतु बोर्डाच्या एक्झाममध्ये असा देखील एखाद्या वेळा क्वेश्चन येऊ शकतो, गिव्ह डिसिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड अँड ॲक्टेनाइड विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग पॉईंट. म्हणजे त्यांनी दिलेल्या पॉईंटच्या अनुषंगानेच तुम्हाला डिसिमिलॅरिटी लिहाव्या लागतील. मग अशा वेळेला हे पॉईंट सगळे आपल्याला लागतील आणि नीट आणि इंजिनिअरिंगच्या एक्झामसाठी या सगळ्या पॉईंटचं वाचन आपलं व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तुम्ही एकदा यामध्ये बघितलं असेल की जेव्हा मी मधले डिसिमिलॅरिटीज घेतल्या ज्या लेस इन लॅन्थेनाइड होत्या, मग घेतल्या मोर इन लॅन्थेनाइड, जेणेकरून ते पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपे जातील. अपेक्षा आहे सिमिलॅरिटीज इन लॅन्थेनाइड मागच्या पिरियडमधल्या आणि या पिरियडमधल्या डिसिमिलॅरिटीज इन लॅन्थेनाइड अँड ॲक्टेनाइड तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असतील. थँक्यू.